कदम पीछे चल, एक कदम पीछे चल, अरे बेशक, अरे लाफत। आपके प्रत्याशी अवसर पर मेजर जनरल, तो सीनियर डिवीजन ऑफिसर, एक प्लाटून कमांडर, एक कंपनी कमांडर, तो एक यूनिट लीडर और सैनिक, महिला और पुरुष दोनों के 50 छोटी सी जनरल सलाम देखा, सलाम दो, कार्यकारिणी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आज सप्ताह सैनिक दलाचं संचालन करणारे आमचे जनरल मेजर जनरल सुरेशजी भालेराव, त्याचप्रमाणे या पिंपरी शहराचे उपाध्यक्ष अजय जाधव, सीनियर डिव्हिजन ऑफिसर, त्याचप्रमाणे अंजनाताई कांबळे, सुरेश वावळे, हे सर्व ऑफिसर आणि त्यांचे सर्व सैनिक, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले उपासक उपासिका, सर्वांना सविनय जयंती करून खरं तर हे जे स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याची चळवळ ही अतिशय जोमाने चालू होती आणि ज्यावेळेस ही चळवळ चालू असताना अनेक त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर लढत होते हे येत होतं आणि त्या साऊथ मिरो कमिशन समोर साक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी पहिल्यांदा या भारतासाठी पत्र दिलं आणि इंग्रजांना त्या जाब विचारला की तुम्ही 100 वर्ष इथं राज्य करताय, परंतु 100 वर्ष राज्य करून या ठिकाणी हा जो मागास समाज आहे तर या समाजाचे हाल बघितलेत का? तर अशा प्रकारे अनेक प्रश्न त्या साऊथ ब्युरोला बाबासाहेबांनी निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला. बाबासाहेबांनी अनेक रिमाइंडर दिली इंग्रजांना आणि रिमाइंडर दिल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या भारताची पाहणी करायला 1927 ला सायमन कमिशन नेमण्यात आलं
आणि 1927ला सायमन कमिशन येत असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांनी पुन्हा सायमन कमिशन समोर साक्ष म्हणून पुन्हा एक निवेदन तयार केलं. सायमन कमिशनला भारत फिरून दाखवत असताना सायमन कमिशन हे भारतातले सगळे व्यवस्था बघण्यासाठी आलं होतं आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना साक्ष देत असताना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या वेळेस ज्यावेळेस सायमन भारतात आले तर त्यावेळेस काही लोकांनी इथं सायमन गो बॅक म्हणून त्या ठिकाणी निदर्शनं केली. परंतु बाबासाहेबांनी मात्र त्यांना निवेदन देऊन खरी परिस्थिती दाखवली आणि सायमननी ज्यावेळेस हे सगळं परिस्थिती ज्यावेळेस त्यांच्या राजाला सांगितली तर त्यावेळेस त्यांनी गोलमेज परिषद घेण्याचं ठरवलं आणि गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी अनेक प्रश्न केले आणि त्यातून समाजासाठी काहीतरी मिळावं म्हणून समाजासाठी त्यांनी सवलती देखील दिल्या आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने सिंगरांनी कबूल केलं की खरंच आमचं जरी राज्य असलं तरी पण आम्ही हे संपूर्ण राज्यात तुमच्या लक्ष घालू शकलो नाही आणि तुम्हाला आम्ही लवकरच भारत स्वातंत्र्य देऊ. तर अशा प्रकारे गोलमेज परिषद ठेवल्यानंतर परंतु तुम्ही राज्य कसे करणार, कशाच्या कोणत्या कायद्याच्या आधारावर राज्य करणार आणि मग त्या ठिकाणी घटना समिती तयार केली गेली. सगळ्यात पहिल्यांदा तेज बहादूर सप्रू नावाचे जे बॅरिस्टर होते त्यांच्या अधिपत्याखाली घटना समिती तयार झाली आणि त्यांनी लवकरच त्याचा अहवाल दिला. परंतु तो घटना ही तटपुंजी होती. त्यानंतर इंग्रजांनी सांगितलं की हे एवढ्या घटनेत तुम्ही राज्य करू शकत नाही, तुमचा भारत छोटा नाहीये आणि मग त्यावेळेस पुन्हा नेहरूंची घटना नेहरू समिती बसली आणि नेहरू समिती बसल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा ती नेहरूंनी घटना इंग्रजांना दिली तर ती देखील घटना अतिशय तुटकी होती आणि मग ते म्हणले ह्या घटनेत तुम्ही राज्य करू शकत नाही आणि मग पुन्हा आता काय करायचं आणि म्हणून सर आयव्हन जेनिंग हा ऑस्ट्रेलियाचा बॅरिस्टर होता आणि त्या ऑस्ट्रेलियाच्या बॅरिस्टरला विजयालक्ष्मी पंडित, तेज बहादूर सप्रू आणि हे सगळे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही भारताची घटना लिहावी. तर त्यावेळेस तेज बहादूर सप्रू आणि विजयालक्ष्मी पंडित यांना सर आयव्हन जेनिंग यांनी सांगितलं की तुमच्या भारतात 3-4 बॅरिस्टर आहेत, तुमच्या भारतात इतर देखील गांधी देखील बॅरिस्टर आहेत, बाबासाहेब बॅरिस्टर आहेत आणि ह्या सगळ्यांनी जर घटना लिहिण्याचं नाकारलं तर नक्कीच मी तुमची घटना लिहीन, परंतु मी त्यासाठी कोट्यानी पैसा घेईन. अशा प्रकारे ज्यावेळेस सर आयव्हन जेनिंग सांगितलं त्यावेळेस ते सगळे परत आले आणि नंतर या भारतासाठी की कमिटी तयार करण्यासाठी खासदारकीची निवडणूक झाली. 207 खासदार निवडून आले परंतु त्यात बाबासाहेब मात्र पडले. बाबासाहेबांना काजोळकर नावाच्या एका साध्या माणसाने निवडणुकीत पाडलं आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं तर त्यावेळेस त्यांना सरदार वल्लभभाई पटेल म्हटले की बाबासाहेब घटना काय, परंतु संसदेच्या एखाद्या खिडकीच्या फटीतून सुद्धा संसदेत बघू शकत नाही. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी पटेलांनी वाक्य सांगितलं आणि त्या ठिकाणी मग पुन्हा की बाबासाहेब आता घटनेवरती येऊ शकत नाहीत आणि म्हणून बंगालचे जे मंडळ होते जोगेंद्रनाथ मंडल, त्या मंडल यांनी काय केलं, आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब तुम्ही माझ्या मतदारसंघात म्हणजे सिन्नर त्यांचा बंगालमध्ये मतदारसंघ होता आणि पूर्णा सिन्नर तर त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्यांनी उभं केलं आणि बाबासाहेबांना निवडून आणलं. बाबासाहेब निवडून आल्यानंतर ज्यावेळेस संसदेत त्याच्यावरती घटनेवरती चर्चा चालू झाली तर सर्व खासदारांना बोलायला चान्स दिला पहिल्या दिवशी, परंतु बाबासाहेबांना 1 मिनिटाचा देखील चान्स दिला नाही. परंतु ज्यावेळेस दुसरा दिवस होता तर दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांना सगळ्यात शेवटी 10 मिनिटाचा वेळ दिला. परंतु बाबासाहेबांनी ह्या संपूर्ण भारताची घटना कशी असावी ज्यावेळेस सांगायला सुरुवात केली तर जवळजवळ 2 तास बाबासाहेबांना मिळाले. म्हणजे त्यांनी 10 मिनिटं दिली म्हणून बाबासाहेब 2 तास बोलले आणि कुणीही त्यांना अडवलं नाही. परंतु त्यांचा एक ठाम निश्चय झाला की बाबासाहेबच या देशाची घटना लिहू शकतात आणि मग त्या ठिकाणी घटना समिती झाली आणि घटना समिती झाल्यानंतर घटना समिती होत असताना नेमकं बंगाल आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली
आणि बाबासाहेबांचा जो मतदारसंघ होता हा बांगलादेशात गेला आणि मतदारसंघ बांगलादेशात गेल्यामुळं त्या ठिकाणी बाबासाहेबांचं परत खासदारकी धोक्यात आली आणि मग बाबासाहेबांचं खासदारकी गेल्यामुळं त्या ठिकाणी गांधींनी आणि नेहरूंनी त्या ठिकाणी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब तुम्ही मुंबई प्रदेशमधून पुन्हा निवडणूक लढवा आणि त्या ठिकाणी तेज बहादूर सप्रूला राजीनामा द्यायला लावला आणि तेज बहादूर सप्रूच्या जागेवरती बाबासाहेबांना काँग्रेसने निवडून आणलं आणि बाबासाहेब पुन्हा खासदार झाले. बाबासाहेबांना नंतर घटना समितीवर घेतलं गेलं आणि बाबासाहेबांनी ही संपूर्ण देशाची घटना लिहिली. तर अशा प्रकारे ह्या देशात बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. बाबासाहेब जरी बाकीचे म्हणत असतील की बाबासाहेबांनी चळवळीत काय केलं, परंतु बाबासाहेबांना नुसती स्वातंत्र्याची चळवळ नव्हती होती, तर बाबासाहेबांना संपूर्ण व्यक्तीची महिला पुरुष प्राणी ह्या सर्वांना असं सर्व सजीवांसाठी बाबासाहेबांना स्वतः स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि त्यासाठी बाबासाहेबांची खऱ्या अर्थाने चळवळ होती. तर अशा या ठिकाणी या स्वातंत्र्यानिमित्त मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या मार्फत आपल्या सर्व नागरिकांना आणि समता सैनिक दलाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. उपासकांनी आणि सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे की आपलं देखील काहीतरी कर्तव्य आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने एका सैनिकाने कमीत कमी 2 किंवा 1 जरी सैनिक दिला तर आपल्या नक्कीच सेनामध्ये 2000 सैनिकांचं टार्गेट पुरं होईल. खरं तर भीमराव साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातून 1 लाख सैनिक करायचे आणि या सर्व गोष्टीला आपण न्याय द्या अशी या ठिकाणी इच्छा बाळगतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. संस्थेचे राष्ट्रीय यांच्या कार्यासाठी आज आपण स्वतंत्र दिनानिमित्त पुणे पश्चिम जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेतला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेमध्ये तसेच गजरेताई अध्यक्ष त्यांच्या सर्व महिलांनी सर्वांच्या कार्याला केले गेले. समता संजनाचे मेजर जनरल भांगराव तसेच उपाध्यक्ष अधिकारी वाकोडे, सुदेव खांबे, अश्विन वाघोजी आणि सर्व समता संजनाच्या अंजनाताई सर्वांना संधी दिली. महाराष्ट्र जास्त करण्यात एक आदेश आहे, काही सूचना आहे. त्यानुसार भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 80 वर्ष पूर्ण होते. 80 वर्षामध्ये बौद्धांची प्रगती किती आहे, बाकी इतर समाजाची प्रगती किती आहे त्याचा वाद विगत आता समोर प्रत्येकासमोर उभा राहिला आहे. तर आपण ज्या पद्धतीने आंबेडकर हाक देतात त्या ठिकाणी समता सैनिकात भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना सर्वच मी स्वतःला बौद्ध म्हणणारा त्या आंबेडकर चळवळीमध्ये सहभागी व्हावा. येणाऱ्याची परिस्थिती आता 5-6 महिन्यावरती ठेवलेली आहे. ज्या पद्धतीने की महाराष्ट्राला एक अपेक्षित आहे, 1 लाख सैनिकांची अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने नाही बनवले तरी 1-2 हजार जरी बनवले तरी 56 जिल्ह्यामध्ये भरपूर सैनिक वाढतील. ही सर्व दक्षता प्रथम अध्यक्ष सरचिटणीस आणि सर्व पदाधिकारी आहे पूर्ण महाराष्ट्रावर जबाबदारी आहे आणि एकाच कोणाचं कार्य नसून याच्यामध्ये आपण सक्रियने भाग घेऊन मी आहे आणि मी बाबासाहेबांचा एक सैनिक आहे अशा हिशोबाने आपण काम करावं अशी महाराष्ट्राच्या वतीने एक सूचना आहे. दुसरा विषय आहे मित्रांनो असा, आज 80 वर्षापर्यंत भारत देश स्वतंत्र झाला तरी सुद्धा आमच्या समोरचा संघर्ष कमी झालेला नाही. आज पूर्ण भारत देश स्वतंत्र दिन साजरा करत आहे, परंतु खरोखरच बौद्ध म्हणणारा किंवा पूर्वाश्रमीचा हा स्वतंत्र आहे का हा प्रश्न चिन्ह नक्कीच आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो आपला जो लढा आहे तो पता नाही किती वर्ष चालेल, परंतु लढाईमध्ये आमचं शौर्य हे नावाचं आहे. भीमा कोरेगाव आठवण मित्रांनो आणि त्या अनुषंगाने आमच्यामध्ये
एक अभिमानता आहे आणि खरोखरच आम्ही सर्व बंधुभावाने आणि भक्तिभावाने हे देशामध्ये प्रथम नागरिक आहोत. अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेच्या माध्यमातून दलाच्या माध्यमातून संस्था सैनिक ताकद वाढवायची आहे आणि फक्त संस्था सैनिक दलच नसून आपल्याला संस्थाचे हवे आहे. म्हणून भारतीय गौरव महासभा आणि संस्था सैनिक दल यांच्यामध्ये संगमत थोडंफार गरजेचं आहे. महाराष्ट्रामधलं बऱ्याच ठिकाणी काही पुढे येतं अडचणी निर्माण आहेत, परंतु मी एक बाबासाहेब आणि आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आहे असं जर आपण मनात ठेवलं, बरं आज आहे उद्या आहे परवा नाही, परंतु मी एक आंबेडकर हा एक सैनिक आहे आणि माझ्या रक्तामध्ये फक्त आंबेडकर हे नाव धुमकं अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला त्या चळवळीची ताकद वाढवायची आहे. आणि ह्या 15 ऑगस्ट निमित्त केंद्राच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांना लाख शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. विभाग अध्यक्षा मंदाताई गजरे यांचा सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं चांगल्या प्रकारे सुसूत्रपणे चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केले जिल्हा सरचिटणीस देवी सुरक्षे साहेब यांचेही आभार. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमास चांगल्या प्रकारे संरक्षण दिलं असे पोलीस प्रशासन यांचेसुद्धा अधिकाऱ्यांचेसुद्धा आभार मानतो. पुरुष सैनिक ऑर्डर आणि या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी आपला जो आवाज सर्वांच्यापर्यंत पोहोचला असे थोरात सर यांच्या देखील आभार मानतो. शरणं बुद्धो मे शरणं वरं येतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं. नाती मे शरणं धम्मो मे शरणं वरं येतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं. नाती मे शरणं संघो मे शरणं वरं येतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं. साधु 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 नमामि नमामि संघं नमामि. जय भीम. विश्राम एका लाईनमध्ये आपण जाणार.